हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजच्या व्हिडिओत तुम्ही सिंपल पास्ट टेन्सनी बनलेली एक स्टोरी शिकणार आहात. त्या स्टोरीचं नाव आहे द वाईज लर्नर. वाईज म्हणजे हुशार, शहाणा, लर्नर म्हणजे शिकणारा विद्यार्थी. द वाईज लर्नर म्हणजे शिकणारा हुशार विद्यार्थी किंवा शहाणा विद्यार्थी. ही स्टोरी अतिशय चांगली आहे. यामध्ये इंग्रजीचे सेंटेन्स कसे बनलेले आहेत ते लक्ष देऊन ऐका, बघा आणि तुम्हीही प्रॅक्टिस करा. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. एकदा एका गावात अर्जुन नावाचा मुलगा राहत होता. वन्स इन अ विलेज देअर लिव्ड अ बॉय नेम्ड अर्जुन. वन्स इन अ विलेज देअर लिव्ड अ बॉय नेम्ड अर्जुन. वन्स इन अ विलेज म्हणजे एकदा एका गावात. देअर लिव्ड अ बॉय नेम्ड अर्जुन. तेथे अर्जुन नावाचा एक मुलगा राहत होता. तो खूप हुशार आणि अभ्यासू होता. ही वॉज व्हेरी स्मार्ट अँड हार्डवर्किंग. ही वॉज व्हेरी स्मार्ट अँड हार्डवर्किंग. हार्डवर्किंग म्हणजे कष्टाळू, मेहनती. स्मार्ट म्हणजे हुशार. ही वॉज व्हेरी स्मार्ट अँड हार्डवर्किंग. तो हुशार आणि कष्टाळू, मेहनती होता. ही लव्ड टू लर्न न्यू थिंग्स. ही लव्ड टू लर्न न्यू थिंग्स म्हणजे त्याला नवीन नवीन गोष्टी शिकायला खूप आवडायच्या. शाळेत तो नेहमी पहिला नंबर आणायचा. इन द स्कूल ही ऑलवेज केम फर्स्ट. इन स्कूल ही ऑलवेज केम फर्स्ट. इन स्कूल म्हणजे शाळेत. ही ऑलवेज केम फर्स्ट म्हणजे तो नेहमी शाळेत पहिला यायचा. केम म्हणजे आला. ऑलवेज म्हणजे नेहमी. फर्स्ट म्हणजे पहिला. एक दिवस त्याच्या शाळेत नवा शिक्षक आला. वन डे अ न्यू टीचर केम टू हिज स्कूल. वन डे अ न्यू टीचर केम टू हिज स्कूल. वन डे म्हणजे एके दिवशी. अ न्यू टीचर म्हणजे एक नवीन शिक्षक. केम म्हणजे आला. टू हिज स्कूल म्हणजे त्याच्या शाळेत. वन डे अ न्यू टीचर केम टू हिज स्कूल म्हणजे एके दिवशी एक नवीन टीचर त्याच्या शाळेत आला. त्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना एक वेगळी गोष्ट शिकवली. द टीचर टॉट द स्टुडंट समथिंग डिफरंट. द टीचर टॉट द स्टुडंट समथिंग डिफरंट. समथिंग डिफरंट म्हणजे काहीतरी वेगळं. टॉट म्हणजे शिकवलं. स्टुडंट म्हणजे विद्यार्थी. टीचर म्हणजे शिक्षक. द टीचर टॉट द स्टुडंट समथिंग डिफरंट म्हणजे त्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना काहीतरी वेगळं शिकवलं. त्याने विचारले, यशस्वी होण्यासाठी काय आवश्यक आहे? ही आस्क्ड व्हॉट इज द नीडेड टू बी सक्सेसफुल. ही आस्क्ड व्हॉट इज नीडेड टू बी सक्सेसफुल. ही आस्क्ड म्हणजे त्याने विचारलं. व्हॉट इज नीडेड टू बी सक्सेसफुल म्हणजे यशस्वी होण्यासाठी काय आवश्यक आहे. सक्सेसफुल म्हणजे यशस्वी. नीडेड टू बी म्हणजे आवश्यक आहे. सगळे विद्यार्थी वेगवेगळी उत्तरे देत होते. ऑल द स्टुडंट्स गेव डिफरंट ॲन्सर्स. ऑल द स्टुडंट गेव डिफरंट ॲन्सर्स. डिफरंट म्हणजे वेगवेगळे. ॲन्सर्स म्हणजे उत्तरं. डिफरंट ॲन्सर्स म्हणजे वेगवेगळी उत्तरे. गेव म्हणजे दिली. ऑल द स्टुडंट्स म्हणजे सगळे विद्यार्थी. ऑल द स्टुडंट्स गेव डिफरंट ॲन्सर्स म्हणजे सगळे विद्यार्थी वेगवेगळे उत्तरे देत होती. काही म्हणत होते अभ्यास, मेहनत, बुद्धी, वेळेचे व्यवस्थापन वगैरे. स्टडी, हार्डवर्क, इंटेलिजन्स, टाईम मॅनेजमेंट अँड सो ऑन. स्टडी, हार्डवर्क, इंटेलिजन्स, टाईम मॅनेजमेंट अँड सो ऑन. स्टडी म्हणजे अभ्यास. हार्डवर्क म्हणजे कष्टाळू किंवा मेहनत. इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमान. टाईम मॅनेजमेंट म्हणजे वेळेचे व्यवस्थापन. अँड सो ऑन म्हणजे वगैरे. स्टडी, हार्डवर्क, इंटेलिजन्स, टाईम मॅनेजमेंट अँड सो ऑन. अभ्यास, मेहनत, बुद्धी, वेळेचे व्यवस्थापन वगैरे. पण शिक्षक हसले आणि म्हणाले, बट द टीचर स्माइल्ड अँड सेड. बट द टीचर स्माइल्ड अँड सेड. स्माइल्ड म्हणजे हसले अँड सेड म्हणजे म्हटले. बट द टीचर स्माइल्ड अँड सेड परंतु टीचर हसले आणि म्हटले,
हे सगळं महत्त्वाचं आहे, पण शिकण्याची तयारी हे सगळ्यात महत्त्वाची आहे. All these are important, but the most important thing is the willingness to learn. All these are important, but the most important thing is the willingness to learn. All these म्हणजे हे सर्व. Important म्हणजे महत्त्वाचं. But the most important म्हणजे अतिशय महत्त्वाचं. But the most important thing म्हणजे अतिशय महत्त्वाची गोष्ट. Willingness म्हणजे इच्छा. विलिंगनेस टू लर्न म्हणजे शिकण्याची इच्छा. ऑल दीज आर इम्पॉर्टंट म्हणजे हे सगळं महत्त्वाचं आहेच, बट द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज द विलिंगनेस टू लर्न म्हणजे शिकण्याची इच्छा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जसे की तुम्हाला इंग्रजी शिकण्याची इच्छा असेल तरच तुम्ही इंग्रजी शिकू शकाल. म्हणून ऑल दीज आर इम्पॉर्टंट, बट द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज द विलिंगनेस टू लर्न. हे सगळं महत्त्वाचं आहेच, परंतु शिकण्याची इच्छा ही सर्वात महत्त्वाची आहे. हे ऐकून अर्जुन विचार करू लागला. आफ्टर हिअरिंग दिस अर्जुन बिगॅन टू थिंक. आफ्टर हिअरिंग दिस अर्जुन बिगॅन टू थिंक. आफ्टर हिअरिंग दिस म्हणजे हे ऐकल्यानंतर. अर्जुन बिगॅन टू थिंक म्हणजे अर्जुन विचार करू लागला. त्याने ठरवलं की तो प्रत्येक दिवशी एक नवीन गोष्ट शिकेल. ही डिसाइडेड दॅट ही वुड लर्न समथिंग न्यू एव्हरी डे. He decided that he would learn something new every day. Every day म्हणजे प्रत्येक दिवशी. Something new म्हणजे काहीतरी नवीन. He decided that म्हणजे त्याने ठरवले की. He decided that he would learn something new every day. त्याने ठरवले की तो प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकेल. कधी तो एखादे नवीन पुस्तक वाचायचा, तर कधी आजी आजोबांकडून अनुभव ऐकायचा. Sometimes he read a new book and sometimes he listened to his grandparents' experience. Sometimes he read a new book and sometimes he listened to his grandparents' experience. Experience म्हणजे अनुभव. Grandparents म्हणजे आजी आजोबा. Listen म्हणजे ऐकले. Sometimes म्हणजे कधी कधी. न्यू बुक म्हणजे नवीन पुस्तक. Read म्हणजे वाचले. समटाईम्स हे रेड अ न्यू बुक म्हणजे कधी कधी तो एखादी पुस्तक वाचायचा. अँड समटाईम्स ही लिसन टू हिज ग्रँडपॅरेंट्स एक्सपिरियन्स. कधी कधी तो आजी आजोबांचा अनुभव ऐकायचा. त्याने नवीन नवीन प्रयोग केले, शंका विचारल्या आणि चुका केल्या. ही डीड न्यू एक्सपेरिमेंट्स, आस्क्ड क्वेश्चन्स अँड मेड मिस्टेक. ही डीड न्यू एक्सपेरिमेंट्स. एक्सपेरिमेंट्स म्हणजे प्रयोग. डीड म्हणजे केले. न्यू एक्सपिरियन्स म्हणजे नवीन प्रयोग. ही डीड न्यू एक्सपिरियन्स म्हणजे त्याने नवीन प्रयोग केले. आस्क म्हणजे विचारले. आस्क क्वेश्चन म्हणजे त्याने प्रश्न विचारले. अँड मेड अ मिस्टेक. मिस्टेक म्हणजे चुका. मेड म्हणजे केल्या. अँड मेड मिस्टेक म्हणजे त्यांनी चुका केल्या. हळूहळू तो अजून हुशार आणि आत्मविश्वासू झाला. Slowly he became smarter and more confident. Slowly he became smarter and more confident. More confident म्हणजे अधिक आत्मविश्वासू. Smarter म्हणजे हुशार. Slowly म्हणजे हळूहळू. Slowly he became smarter and more confident म्हणजे हळूहळू तो अधिक हुशार आणि आत्मविश्वासू बनला. त्याचे शिक्षक आणि पालक खूप खुश झाले. His teachers and parents were very happy. His teachers and parents were very happy. Very happy म्हणजे खूप खुश. His teachers म्हणजे त्याचे शिक्षक आणि parents म्हणजे आई-वडील. His teachers and parents were very happy. त्याचे शिक्षक आणि त्याचे आई-वडील खूप खुश झाले. अर्जुन आपल्या गावातल्या सर्वात शहाण्या मुलांपैकी एक ठरला. In the end, Arjun became one of the wisest children in his village. In the end, Arjun became one of the wisest children in his village. In the end म्हणजे शेवटी. Arjun became one of the wisest children in his village म्हणजे अर्जुन त्याच्या गावामधील सर्वात शहाण्या मुलांपैकी एक ठरला.
आजच्या व्हिडिओत इतकंच. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेला नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला मग भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओ.